कादंबरीचं नाव जाणता राजा. पृष्ठ क्रमांक 16. राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापूरवरती असं प्रचंड दडपण आणलं की शहाजीराजांना सोडा, नाहीतर मुघली फौजा विजापूरवर चाल करून येतील. वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते, पण राजकारणात कधीच कुणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं. हे शिवाजीराजांचं वयाच्या 18व्या वर्षीचं कृष्ण कारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल. शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशहाचा डाव अक्षरशः उधळला गेला नव्हे, त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडवलेली दाणादाण भयंकरच होती. मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दिनांक 16 मे 1649 या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या 17-18 वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सामर्थ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले, स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरूपच. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं आणि ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितिजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.